रेशनचा होणारा काळा बाजार सोबतच मयत व्यक्तीच्या नावावर उचललं जाणारं रेशन आणि अपात्र व्यक्तींच्या नावावर देखील उचललं जाणारं रेशन या संपूर्ण गोष्टींना आळा बसण्यासाठी ई-केवायसी ही प्रणाली जी आहे ती रेशन दुकानामध्ये आणलेली आहेत आणि त्याच माध्यमातून जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये जवळपास 17 लाख लोकांनी जी आहे ती रेशन दुकानांची जे ते ई-केवायसी केलेली आहे, परंतु अजूनही जवळपास 2 लाखापेक्षा अधिक जे आहे ती लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहेत। काळा बाजार रोखण्यासाठी आणि मयत व्यक्तींच्या नावावर अनेक लाभार्थी जे आहेत ते रेशन उचलत असतात। हा संपूर्ण प्रकार रोखण्यासाठी जर आपण पाहिलं तर ई-केवायसी प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। वारंवार मुदतवाढ देखील रेशन कार्ड ई-केवायसी साठी दिली जाते, परंतु अजूनही अनेकांनी जवळपास 2,15,000 लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही। त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत मुदत आहे। त्यानंतर या संपूर्ण लाभार्थ्यांचं रेशन बंद होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 19,60,670 लाभार्थ्यांपैकी 17 लाखांवर लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली आहे। 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण मुदतवाढ देण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून नागरिकांसाठी देशभरामध्ये अनेक योजना राबवण्यात येत असतात। त्यातील एक अत्यंत महत्त्वाची योजना जर आपण पाहिली तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गोरगरीब गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशनचे धान्य पुरवले जाते। सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य गट कार्डधारकांना देखील धान्याचे वितरण केले जाते, परंतु अशा असताना अनेकदा काळा बाजार होत असल्याच्या घटना उजेडात येतात। त्यामुळे जर आपण पाहिलं तर ई-केवायसी केली जात आहेत, जे मयत लोक आहेत त्यांचे नाव या ई-केवायसीच्या माध्यमातून काढले जाते, परंतु अजूनही 2,15,000 लोकांनी ई-केवायसी केली, त्यामुळे त्यांचं रेशन जे आहे ते धोक्यात आल्याचं बोललं जात आहे। 30 एप्रिलपर्यंत जर ई-केवायसी केली नाही तर त्यांचं रेशन जे आहे ते बंद होणार आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी जनजागृती देखील केली जात आहे। रेशन कार्ड ई-केवायसी संदर्भात या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे की ई-केवायसी केली पाहिजे आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र जे आहेत ते या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत। रेशन कार्ड ई-केवायसी संदर्भात लाभार्थ्यांना जी आहे ती सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तरीसुद्धा अनेक लाभार्थी जे आहेत ती ई-केवायसी करत नाही। त्यामुळे ई-केवायसी केली पाहिजे असं आवाहन जे आहे ते सध्या अन्न पुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।